स्वामींचा शृंगार आहे. स्वामी आम्हाला बोलवलं, आम्ही आलो इथे. त्याचा स्वाद एकदम खमंग येतो या ठिकाणी. 100 रुपये 50 रुपये. स्वामी तुझी आठवण आली. एकदम टेस्टी. हा प्रसादाचा हॉल आहे. ही गौशाळा आहे. दर्शनाला एकदा नक्की या. हे विश्रांती स्थान आहे. 28 दिवसात मठ तयार झालेला आहे. आला तर स्पेशली मी रिकमेंड करेल की इकडे. दोघांपैकी तुम्हाला जास्त कुठला आवडला? मी अशी चंदीगडवरनं आले. 56 बघून त्यांनी भाग घ्यावा 15 फूट खाली आहे आणि स्वतःचा आनंद घ्यावा. या ठिकाणी येऊ शकतात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. आता आपण आहोत नालासोपाऱ्यामधील वाघोली या गावामध्ये आणि इथे येण्याचं खास कारण म्हणजे श्री स्वामी समर्थांचा मठ. आज गुरुवार आहे, म्हणजे ॲक्च्युली मी लास्ट टाईमला पण आलो होतो, पण तो शनिवारी आलो होतो आणि आज गुरुवारी खास येण्याचं कारण म्हणजे इथे असलेला महाप्रसाद. म्हणजे दर गुरुवारी आणि स्वामींचा जेव्हा काही दिवस असतो म्हणजे स्पेशल दिवस, त्या दिवशी या ठिकाणी महाप्रसाद असतो आणि भरपूर लोक याचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात. तर म्हणून म्हटलं की मी पण या ठिकाणी गुरुवारी जातो. या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण वाघोलीमध्येच आलो होतो आणि वाघोलीमधील आपण श्री शनी मंदिराला भेट दिली होती. खूप छान आणि भक्तांसाठी सोयीवाला असा त्या ठिकाणी शनी मंदिर त्या ठिकाणी होतं. तर आता आपण इकडे आलो आहोत, ते आहे स्वामी समर्थांचं मठ. इथे येते फुलारे गार्डनमध्ये आपण श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेऊ शकतो, जो निसर्गाच्या सान्निध्यात आहे आणि फक्त 28 दिवसामध्ये या ठिकाणी तो बांधलेला आहे. शिवाय त्याच्या बाजूला असलेला जो अंडरग्राऊंड गणपती मंदिर जो खूप प्रसिद्ध आहे, 15 फूट जमिनीच्या खाली तो गणपती मंदिर आहे. असे विविध या ठिकाणी सर्व ठिकाण आहेत, त्याचं सगळ्याचं आपण दर्शन घेऊ शकतो. या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती नक्कीच प्रयत्न असेल तर चला कोणतीही वाट न पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे बघा, आता आपण इथून आलो. इथून आल्या इथे या ठिकाणी आपण पार्किंग वगैरे करू शकतो जर आपण पर्सनल गाडी या ठिकाणी आणली असेल तर. इथून या बाजूला गेलो तर इथे टॉयलेट आहे म्हणजे जेंट्स आणि लेडीजसाठी. आणि आता आपण आतमध्ये प्रवेश करतो आहे फुलारे गार्डनमध्ये वाघोलीमध्ये असलेल्या. इथे आतमध्ये आलेलं तुम्ही पाहू शकता प्रत्येक प्रकारची तुम्हाला या ठिकाणी झाडं दिसणार आहेत. खूप शांतता आहे आणि निसर्गमय असं वातावरण आहे. इथे आलेल्या डाव्या बाजूला सर्व इथे पाळणे वगैरे आहेत किंवा इथे आपण व्यायामाचे सगळे साधनं वगैरे आहेत. इथे या बाजूला आपण पाहू शकतो स्वयंभू अमरेश्वर महादेव मंदिर आहे, त्याचंसुद्धा आपण दर्शन घेणारच आहे. आणि इथे वेगवेगळ्या अशा गोष्टी आहेत म्हणजे झोपाळे वगैरे, पाळणे वगैरे, ज्याच्यावरती आपण फोटो वगैरे काढू शकतो, आराम वगैरे करू शकतो. इथे आता आपण समोर पाहतो आहे आणि आज गुरुवार असल्यामुळे या ठिकाणी गर्दी आहे. इथे आपण पाहू शकतो समोर श्री स्वामी समर्थांचं मठ आहे आणि त्या बाजूला तिकडे अंडरग्राऊंड गणपती मंदिर आहे. आपण सगळं पाहणारच आहोत. तर इथे आता मी बैलगाडीवरती बसलेलो आहे. बैलगाडी म्हणजे कसं आहे की ॲक्च्युली सगळ्यांना फोटोग्राफी वगैरे करण्यासाठी या ठिकाणी ठेवलेली आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी इथे आलो कसा. आता मी दादरवरनं जी ट्रेन पकडली, म्हणजे तुम्ही वेस्टर्न रेल्वेनी ट्रेन पकडून तुम्ही नालासोपारा स्टेशनला उतरायचं. नालासोपारा स्टेशनला उतरल्याच्यानंतर बाहेर आल्याच्यानंतर त्या ठिकाणी रिक्षा आणि बस स्टँड आहे, म्हणजे महानगरपालिकेची बस. तुम्ही रिक्षाने येऊ शकता. तर रिक्षाचं भाडं होणार तुम्हाला 150 ते 200 रुपये या ठिकाणी येण्यासाठी, म्हणजे तुम्ही जर डायरेक्ट आलात तर. आणि जर तुम्ही बसने आलात तर 251 आणि 252 नंबरची बस येते, ती वाघोली फाट्याला उतरणार आणि वाघोली फाट्याच्या नंतर एक साधारण 20 मिनिटाच्या चालत अंतरावरती तुम्ही या मठाच्या इकडे येऊ शकतात. या मठाच्या इथे आल्यावरती तुम्हाला भरपूर देवस्थानं एकाच ठिकाणी पाहायला मिळतील. उदाहरणार्थ महादेवाचं मंदिर आहे, स्वामी समर्थांचं मंदिर आहे, गणपती बाप्पाचं मंदिर आहे, शिवाय बाळूमामाचं मंदिर आहे. आणि ॲक्च्युली इकडला जो परिसर आहे ना तो खूप सुंदर आहे, निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आणि कुठेतरी मुंबईपासून जवळ आणि गावाला आलेल्याचा फील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. शिवाय कसं आहे, कुठल्याही ठिकाणी कुठल्याही देवस्थानाच्या इकडे जेव्हा जर येणाऱ्या भक्तांसाठी जर काही सोयी असतील ना तर येणाऱ्या भक्तांसाठी पण तेवढं बरं पडते. कसं आहे की कॅन्टीन म्हणा, महाप्रसाद म्हणा, पूजेचं साहित्य म्हणा, प्रसाद म्हणा, आरामाची ठिकाणं म्हणा, सगळे या ठिकाणी आहे. तर तुम्ही या ठिकाणी नक्की व्हिजिट करू शकता. तर हे बघा, आता आपण श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये आलो आहे. आज गुरुवार आहे, त्याच्यामुळे भाविकांची या ठिकाणी दर्शनासाठी येण्यासाठी सुरुवात झालेली आहे. हा खूप मोठा आणि प्रशस्त असा श्री स्वामी समर्थांचा मठ आहे आणि या मठाची खासियत म्हणजे कितीही गर्दी असली तरी कुठूनही आपण श्री स्वामी समर्थांचं आपण दर्शन घेऊ शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जो मठ आहे तो फक्त 28 दिवसामध्ये बांधलेला आहे आणि निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आहे. श्री स्वामी समर्थ. तर हे बघा, आता आपण या प्रसाद काउंटरजवळ आलेलो आहे आणि दादा नाव का तुमचं? भोसले. हां, भोसले दादा जे या ठिकाणी स्वयंसेवक म्हणून असतात. दादा मला सांगा की समजा ही नॉर्मलवाली थाळी जर घेतली प्रसादाची तर ही किती रुपये असणार? 150 रुपये, ज्याच्यामध्ये इथे नारळवडी, पुरणपोळ्या आहेत, फुलं, अगरबत्ती आणि नारळ आहे. ओके, आता हे विचारण्याचं कारण म्हणजे दुसरं म्हणजे ही स्पेशलवाली. आता जर ही कोणी घेतली तर ही कशी येणार? हे स्वामींचा शृंगार आहे. हां, शृंगारमध्ये शॉल आहे, कंठी आहे, मोरपीस आहे, 2 प्रसाद आहेत, नारळ आहे. हां, म्हणजे शृंगार म्हणजे आपण जेव्हा तिकडे दर्शनासाठी त्या ठिकाणी जाणार तेव्हा तिथे हे सर्व अर्पण केलं जातं. ओके, खूप सुंदर. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यामधला जो मोरपिसार आहे ना तो खूप छान वाटतो. हां, खूप छान वाटतं तो. मस्त. तरी तुम्ही इथे किती वर्ष असाल तरी? काय
तुम्ही इथे किती वर्ष आहेत तरी? मी हां चालू हे सुरू स्थापना झाल्यापासून अच्छा, स्थापना झाल्यापासून. त्याच्या ओके. अगोदर तिकडे शनी मंदिरला होतो. अच्छा, मी आता तिकडे जाऊन आलो. हां, शनी शनी मंदिर मंदिरला. जबरदस्त आहे, जबरदस्त. शनी मंदिरला असतो. अच्छा, ठीक आहे, चालेल. तिकडे काय सर्व म्हणजे पूजेचं वगैरे साहित्य आहे का? इकडे अगरबत्त्या वगैरे? हां हां. ओके, हे बघा इथे धूप आहे, तिथे अगरबत्ती वगैरे आहे, म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे साबण वगैरे सगळे या ठिकाणी. केसरी चंदन आहे. हां, रुद्राक्ष वगैरे या ठिकाणी आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे गुरुचरित्र किंवा इतर सर्व जे स्वामींची सर्व सगळं पुस्तक आहे. वगैरे सगळं जप वगैरे करण्यासाठी सगळं या ठिकाणी मिळते. ठीक आहे, चालू द्या आता. Thank चला, तर इथे या ठिकाणी आपण पाहू शकतो इथे जपमाळ आहे किंवा स्वामींच्या मूर्त्या म्हणा किंवा कुठले फोटो म्हणा किंवा दरवाजावरती आपण सर्व काही प्लेट वगैरे लावतो ते सर्व या ठिकाणी आहे. तुम्ही इथून सर्व खरेदी करू शकतात. शिवाय या ठिकाणी स्वामींच्या मूर्त्या पण आहेत, स्वामींच्या पादुका पण आहेत. तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये सर्व या ठिकाणी मिळणार आहे. छान. तरी बघा आता आपण श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जातो आहे. इथून आत जायचं आहे, त्या बाजूने बाहेर यायचं आहे. तर इथे आपण आता सुंदर श्री स्वामी समर्थांची मूर्ती पाहू शकतो. खूप छान. आणि आज गुरुवार आहे तर एका विशिष्ट अशा पोशाखामध्ये श्री स्वामी समर्थांनी या ठिकाणी सजवलेला आहे. आणि आपण तो मगाशी तिकडे बघितलं ना, तो शृंगार तो अशा प्रकारे असतो जो आपण तिथे घेतल्यानंतर इथे स्वामींना अर्पण केला जातो. खूप सुंदर श्री स्वामी समर्थ. इथे वरती नेऊन सुंदर असं आपण जवळून दर्शन घेऊ शकतो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, अशा प्रकारे हा मठ आहे. इथे स्वामींची मूर्ती आहे आणि समोर हा संपूर्ण असा हा मठ आहे. खूप मोठा मठ आहे. आणि इथे दर्शन घेतल्यानंतर आता आपण खाली चाललो आहे. छान. गुरुवारी जर तुम्ही आलात तर इथे गर्दी भेटेल. गुरुवारच्या व्यतिरिक्त जर आलात तर थोडंफार मोकळं मिळेल. नमस्कार. रविवारी पण गर्दी असेल ना मग? हो ओके. नाव का तुमचं? ध्रुव जोशी. मग तुम्ही संपूर्ण दिवस या ठिकाणी असतात पुजारी म्हणून. कसं वाटतं इथे? खूप सुंदर आहे. लोकांना आवर्जून सांगेन भक्तगणांना की दर्शनाला एकदा नक्की या. त्याचसोबत बाजूला गणपतीचं मंदिर आहे, तिथेही दर्शन घ्या. हां, ठीक आहे, चला, धन्यवाद. तर हे बघा इथे आहे ते श्री स्वामी समर्थांचं या ठिकाणी विश्रांती स्थान आहे. इथे आपण बघू शकतो स्वामींची खूप सुंदर अशी प्रतिमा आहे. आणि इथे आपण पाहतो आहे तर श्री स्वामी समर्थांच्या या ठिकाणी पादुका आहे. आणि असं सेम अक्कलकोटला पण आहे. त्याच्यामुळे इथे अक्कलकोट मला प्रति अक्कलकोट बोललं तरी पण चालेल. खूप छान वाटते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे बघा शिर्डीचे श्री साईबाबा आहेत या ठिकाणी. आणि ह्याची प्रतिष्ठापना आजच झाली आहे, म्हणजे 26 फेब्रुवारी 2026. हे बघा सकाळ सकाळ या ठिकाणी सर्व प्रतिष्ठापना झालेली आहे. आणि खूप सुंदर अशा लाकडी देवामध्ये इथे श्री शिर्डीचे साईबाबा या ठिकाणी विराजमान झाले. त्याच्यामुळे तुम्ही स्वामी समर्थांचं दर्शन घेतल्याच्या नंतर शिर्डीच्या साईबाबांचं पण दर्शन घेऊ शकतात. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. तरी बघा मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण एकाच ठिकाणी अनेक पवित्र स्थळांचं दर्शन घेऊ शकतो. हे बघा श्री स्वामी समर्थ मठ फुलारे वाघोली. आणि इथे आल्यावरती आपण शनी मंदिर वाघोली, श्री संत सद्गुरू बाळूमामा मंदिर, इच्छापूर्ती भूमिगत श्री गणपती मंदिर, स्वयंभू श्री अमरेश्वर महादेव मंदिर आणि बाळूमामा मेंढीमाऊली मंदिर, या म्हणजे सगळ्यांचं आपण इथे दर्शन घेऊ शकतो एकाच ठिकाणी. तर आपल्याला ते हे 3 दादा भेटले. नमस्कार तिघांना पण. नमस्कार. हां, ॲक्च्युली तुम्ही श्री स्वामी समर्थ तो तुम्ही आधी मठामध्ये आणि या गणपती मंदिरामध्ये पहिल्यांदा आले की यापूर्वी आलेले? पहिली वेळ आलो आम्ही. ओके. आणि तुम्ही आलेत कुठून आता? बोरेली, विरार आणि कल्याण. तिन्ही पण वेगळे वेगळे आलेले आहेत. ओके, म्हणजे तुम्ही मित्र आज एकत्र आले त्या निमित्ताने. लहान शाळेतले मित्र. अच्छा. ॲक्च्युली असं रियुनियन बघायला एवढ्या वर्षानंतर खूप कमी मिळते. तर तुम्हाला इथे आल्यावरती तुम्हाला कशा प्रकारे वाटलं? खूप शांत, प्रसन्न, बरं वाटलं. आम्ही रेग्युलर अक्कलकोटला जातो. हां. आणि आता आम्ही त्याच्या आधी आम्ही पळसदरीला 2 वेळा हे केलं. अच्छा. हां. आता हे यूट्यूबमध्ये पाहिल्यानंतर वाटलं इथे आपण जायला पाहिजे. हां स्वामी आम्हाला बोलवलं, आम्ही आलो इथे. हां. पण येण्याचं कारण तेच होतं. यूट्यूब चॅनल पाहिलेलं होतं, त्यामध्ये याचा उल्लेख होता हां. आणि त्या व्हिडिओप्रमाणे आम्ही इथे ओके. पण इथं तुमचं येण्याच्या नंतर आणि यूट्यूबची व्हिडिओ तुम्ही बघून आला तर बघितल्याच्या नंतर इथे येण्यामध्ये अनुभव कसा होता? खूप छान, खूप छान, प्रसन्न वाटलं. एक शिस्त छान आहे, हां. स्वच्छता आहे. हां. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निसर्गाच्या सानिध्यामध्ये आहे. हां, एक्झॅक्ट. हां, ठीक आहे, चालेल. तर पुन्हा तुम्ही इथे नक्की या. आज तुम्ही 3 आलात, पुढच्या वेळेला 10 मित्र या. आणि फॅमिली घेऊन येणार आता. नक्की नक्की नक्की. ठीक आहे, चला, भेटून खूप छान वाटलं. चला, थँक्यू, बाय बाय. तर इथे आपल्याला जयवंत दादा भेटलेले. जयवंत दादाची वेगळी ओळख करण्याची गरज नाही, कारण आपण यापूर्वी जयवंत दादाला भेटलो होतो आणि या ठिकाणी आपण आलो होतो. दादा, ॲक्च्युली आपली ती व्हिडिओ भरपूर लोकांनी बघितली, पण ज्यांनी नाही बघितली त्यांना तुम्ही थोडक्यात आपल्या या मठाबद्दल सांगू शकाल का? श्री स्वामी समर्थ. अगोदर तुमचं धन्यवाद. तुमच्यामुळे खूपशा मुंबईतल्या विवसना ही ठिकाण माहिती पडलं आणि भरपूर लोकांनी इथे व्हिजिट केली.
आणि सांगायला आनंद होतो की प्रत्येकाने तुमचं नाव आवर्जून घेतलं. ते खूप कमी लोकांचं नाव घेऊन लोक येतात, पण तुमचं नाव लोक घेऊन आलेत. खूप आनंद वाटला. धन्यवाद त्याच्याबद्दल. तुमचं चॅनल खूप चांगलं मोठं व्हावं स्वामीचरणी प्रार्थना करतो. आणि ह्या मठाबद्दल सांगायचं तर हा मठ 2025ला 2 ऑक्टोबरला गांधी जयंती आणि दसऱ्याच्या दिवशी गुरुवारी ओपनिंग याची झालेली होती. आणि हा मठ नालासोपारा वेस्टला वाघोली म्हणून गावात आहे. याचं वैशिष्ट्य असं की हा 28 दिवसात मठ तयार झालेला आहे. आणि तसं बघितलं तर मुंबईतला बसण्या उठण्यासाठी आणि बाकी सगळ्या स्वामींच्या ज्या काही प्रोग्राम्सला लागणाऱ्या गोष्टी आहेत त्यासाठी हा भव्य मठ आहे. त्याचा लोकांनी चांगला फायदा घ्यावा. आणि मुंबईतल्या लोकांना सगळ्यात जवळ असलेला मठ म्हणजे हा, कारण 1-1.25 तासामध्ये मुंबईवरून तुम्ही इथपर्यंत येऊ शकता. नालासोपारा वेस्टनं इथे येण्यासाठी चांगली आमच्या महानगरपालिकेने व्यवस्था केली आहे. 251 नंबर 252 नंबर बस आहे. त्या बसनं तुम्ही वाघोली नाक्यापर्यंत येऊ शकता. तिथून इथे 10 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर म्हणजे निसर्गाचा आस्वाद घेत तुम्ही इथपर्यंत येऊ शकता. दादा मला सांगा की इकडे स्वामी समर्थांच्या मठाचा संपूर्ण दिनक्रम कसा का असतो? ॲक्च्युली स्वामींचा दिनक्रम मठाचा असा आहे की सकाळी 6ला स्वामींची जी अभिषेक पूजा हे सगळं वस्त्र आणि सगळं चेंज करण्याचं काम होतं. 7 वाजता त्याची आरती होते आणि संध्याकाळी साधारणतः 6 वाजता स्वामींची भव्य आरती दररोज होते. गुरुवारी आणि शनिवार रविवार दुपारी 12ची आरती असते. त्याच्यानंतर गुरुवारी भंडारा असतो, दर गुरुवारीच असतो. आणि इतर दिवशी जे आहे तो प्रसाद असतो. त्यावेळी लोकांना प्रसाद दिला जातो. आणि सगळ्यात सांगण्यात आनंद होतो की येणाऱ्या मार्चमध्ये 19 तारखेला स्वामींचा प्रगट दिवस आहे. त्यावेळेला मी सगळ्यांना आवर्जून सांगेन की तुम्ही अवश्य या मठाला भेट द्यावं. त्यावेळी विशेष असे प्रोग्राम आम्ही घेतलेले आहेत ज्याच्यामध्ये स्वामींना 56 भोग देणार आहोत, भजन संध्या असणार आहे, अभिषेक आहे, पूजा आहे. आणि त्यामुळे भव्य रेलचेल कार्यक्रमाचे असल्यामुळे त्या दिवसाचा आनंद घेण्यासाठी अवश्य स्वामींच्या मठामध्ये यावं. आता समजा प्रकट दिन आहे तर प्रकट दिन शेवटी समजा कुठले 56 भोगचे कार्यक्रम किंवा महाप्रसाद वगैरे असेल तर कुठले जे असे भाविक वगैरे असेल त्यांना समजा देणगी वगैरे द्यायची असेल तर ते देऊ शकतात ना? हो, देणगी देण्यापेक्षा मी त्यांना असं आवाहन करेन की त्या 56 भोगमध्ये त्यांनी आव्हान असं करतो की 56 भोगमध्ये त्यांनी भाग घ्यावा आणि एखादा ॲटम त्यांच्या नावाने स्वामींना अर्पण करावा. आणि जर त्याला येणं शक्य नसेल तर आम्ही QR कोड आपला तुमचा दाखवतो किंवा नंबरवर, त्या नंबरवर तुम्ही त्यांनी स्कॅन करून पाठवलं की त्यांना ती पैशाची रिसीट पण मिळेल आणि त्यांना तो स्वामींसाठी जर चढवायचा आहे त्याची पण पोच होऊ शकते. आणि त्याला आम्ही तो प्रसाद त्यांच्या पोस्टल ॲड्रेसवर त्यांना प्रसाद म्हणून घरी पण पाठवा. वाचून द्या. श्री समर्थ. श्री स्वामी समर्थ. आता शेवटची गोष्ट सांगतो की लास्ट टाईमला मी आलो होतो शनिवारी आणि इथेच मी तुम्हाला बोललो होतो की दादा शनिवारी येऊन मला पस्तावा झाला. त्याचं कारण असं होतं की तुम्ही बोललो होतं की गुरुवारी या ठिकाणी महाप्रसाद असतो, म्हणून मी खास करून आज मी गुरुवारी या ठिकाणी आलेलो आहे. धन्यवाद. खूप आभारी आहे. आणि ते तुमच्यामुळे चांगल्या व्ह्युअर्सना माहिती पडेल. आणि मी मुंबईच्या खास करून व्ह्युअर्सना सांगेन की येण्या जाण्यासाठी तुम्ही बाय रोड येण्यापेक्षा ट्रेननं या. नालासोपारा स्टेशनला वेस्टला उतरून ऑटो रिक्षा किंवा तुम्हाला अडचण आली तर माझ्या 9011667788वर फोन करा. मी तुमची येण्याची व्यवस्था, पैसे तुम्ही द्या पण येण्याची व्यवस्था मी तुम्हाला नक्की करून देईन की जेणेकरून तुम्हाला योग्य पद्धतीने इथे येईल. आणि आलात तर इथे जवळच सगळी तीर्थक्षेत्र, जसं वाघोली हे तीर्थक्षेत्र आता बनत चाललेलं आहे. इथे जवळ शनीचं मंदिर आहे, बाळूमामाचं मंदिर आहे, अमरेश्वर महादेव आहे आणि सुप्रसिद्ध असं अंडरग्राऊंड गणपती मंदिरसुद्धा आहे. स्वामी समर्थाच्या मठामध्ये आजच मी सांगायला आणखी आनंद होतो की श्री साईबाबांची मूर्तींचं प्राणप्रतिष्ठापना केली आहे आणि त्याचं भव्य आज सकाळचं पूजन झालेलं आहे. आणि त्याच्या निमित्तानं आज भंडारा पण आहे, साई भंडारा पण ठेवलेला आहे. श्री स्वामी समर्थ. थँक्यू. आणि आज गुरुवार आहे त्याच्यामुळे इथे आपण श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये गर्दी पाहू शकतो. तर हे बघा या ठिकाणी भंडारा प्रसाद, शिरा प्रसाद आणि खिचडी प्रसाद असतो आणि त्याची अमाऊंट जी काय ती समोर लिहिलेली आहे. जर तुम्हाला तुमच्या स्वखुशीने जर तुम्हाला या ठिकाणी प्रसाद कोणत्याही प्रकारचा जर प्रसाद द्यायचा असेल तर तुम्ही या नंबरवरती नक्की संपर्क करू शकतात. जो तुम्ही दिलेला प्रसाद इथे सर्व भक्तांना त्याचा लाभ घेता येणार आहे. श्री स्वामी समर्थ. तर हे बघा आता किचनमध्ये आलो ज्या ठिकाणी स्वामींचा या ठिकाणी प्रसाद बनतो आहे. म्हणजे सर्व खिचडीची वगैरे या ठिकाणी व्यवस्था सुरू झालेली आहे. दादा मला सांगा हा जो गुरुवारचा प्रसाद असतो तो किती वाजता चालू होतो तरी? हा प्रसाद जो आहे सकाळी 10 वाजल्यापासून आपण चालू करतो. आणि ह्यासाठी आमचे जे 2 कुक आहेत, एक आमचा कुक आहे बबलू आणि आमचे जे हेड कुक आहेत श्री रामित भाई, कळलं की नाही, यांच्यातर्फे जे आहे हे कम से कम 400 ते 500 माणसांचा आपण एक खिचडी जी बनवलेली आहे. हे स्वामींचा प्रसाद आहे. विनामूल्य तत्वावर स्वामी मठात दिला जातो सर्व भाविकांना. म्हणजे ॲक्च्युली 400-500 लोकांच्या या ठिकाणी खिचडी बनते आहे आणि त्याचा स्वाद एकदम खमंग येतो आहे या ठिकाणी. खूप सुंदर, मस्त. मला जे साई भंडारे वगैरे असतात ना त्याची आठवण झाली. म्हणजे कसं आहे की
तिकडे आपण जे करतो म्हणजे भंडाऱ्यामध्ये मोठ्या मोठ्या टोपामध्ये वगैरे जेवण बनवलं जाते अशा पद्धतीचं या ठिकाणी सर्व बनते आहे. खूप छान. म्हणजे दर रविवारी तुमचा हा शेड्यूल फिक्सच ना मग? गुरुवारचा फिक्स. हां, म्हणजे तिकडे आता मठामध्ये जेव्हा आता महाप्रसादाला सुरुवात किती वाजता होणार ती? आता 12:30ची आरती झाली हां. की मग लगेच प्रसाद वाटप. वा सुंदर. हे बघा इथे खिचडीचा प्रसाद आपण, आणि खास मी गेल्या वेळेला जेव्हा आलो होतो तेव्हा शनिवार होता आणि आज मी मुद्दाम या ठिकाणी आलो कारण की गुरुवारचा महाप्रसाद असतो म्हणून. खूप छान. तरी बघा आता आपण थोड्या वेळामध्ये या महाप्रसादाचा आनंद घेणार आहे. तरी बघा या ठिकाणी श्री स्वामी समर्थांचं मठ आणि इच्छापूर्ती अंडरग्राऊंड गणपती मंदिर ह्याचं या ठिकाणी आपण प्रसाद घेऊ शकतो. बाबा नमस्कार. 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 हां, याची किंमत काय म्हणालात? 100 रुपये आणि 50 रुपये. अच्छा, 50 रुपये 100 रुपये. 100 रुपये काय? हे 100 रुपये काय? हां, मोदक 100 रुपये, हां आणि नारळवडी 50 रुपये, हां लाडू 50 रुपये, हां. पुरणपोळी 50 रुपये. ओके, ठीक आहे, चालेल, थँक्यू. तर ॲक्च्युली ह्याच्याबद्दल सांगायचं म्हणजे हे जे सर्व प्रसाद आहे ते इकडले जे महिला मंडळ आहेत तेच हे सर्व प्रसाद बनवतात. म्हणजे देवी वागळेश्वरी महिला मंडळ आहे ते सर्व इकडे प्रसाद बनवतात. म्हणजे सांगायचा हेतू काय, हा सर्व घरगुतीच प्रसाद असतो आणि खूप चविष्ट असतो. म्हणजे प्रसाद कधी पण सुंदरच असतो, पण इकडला आम्ही ॲक्च्युली त्याची चव चाकली आहे, तो जबरदस्त आहे. तर तुम्ही जर या ठिकाणी आलात तर स्पेशली मी रिकमेंड करेल की इकडे जे मोदक आहेत ना, जे फ्राय असतात ते भारी असतात. तर हे बघा या ठिकाणी कॅन्टीनची वगैरे व्यवस्था आहे. शिवाय इथे आपण पाहू शकतो आहे कोल्हापूरमधील आदमापूर येथे असलेले श्री बाळूमामा या ठिकाणी आहेत. तर तुम्ही इथे नालासोपाऱ्यामधील वाघोलीमध्ये आल्याच्या नंतर इथे श्री बाळूमामाचं पण दर्शन घेऊ शकतात. तर या ठिकाणी आता श्री स्वामी समर्थांच्या आरतीला सुरुवात होते आहे. नमस्कार. हा आता आपण बघतोय तो स्वामींचा भंडारा आहे. हां हे दर गुरुवारी नित्यनेमाने चालू आहे. हां त्याला भक्त लोक पण यामध्ये साथ घेतात आणि भक्त लोकांचा समजा कोणाचा बड्डे आहे, एनिव्हर्सरी आहे किंवा चांगली काही गुड न्यूज आहे, घरात नवीन घर घेतलं तर ते सहभाग घेऊन प्रसादाच्या रूपात लोकांना एक आपला एक आनंद व्यक्त करतात. आणि या ठिकाणी दर गुरुवारी वेगवेगळा प्रसाद असतो. कधी मसाला राईस असेल, कधी बिर्याणी असेल, कधी साबुना खिचडी असेल, कधी आपली राताची खिचडी असते, हां. त्याप्रमाणे प्रसाद ठेवला जातो. फक्त त्याच्यामध्ये आनंद घेत असतात. हां. तुम्ही या आणि या प्रसादाचा लाभ घ्यावा. श्री स्वामी समर्थ. हां, म्हणजे एखाद्याची समजा इच्छा असेल देण्यासाठी तो या ठिकाणी देऊ अवश्य शकतो. येऊ शकतो आणि आपल्या साईडवर जाऊन QR कोडनं पण पेमेंट करू शकतो. जर कोणाला यायला मिळालं नाही तर त्याच्या नावाने अभिषेक करून आपण त्याच्या नावाने इथे महाप्रसाद म्हणून दिला जातो. त्याचा लोक लाभ घेतात आणि त्याला जे पुण्य आहे ते तिथपर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही त्याचं एक मध्यस्थ म्हणून काम करत असतो. आणि काही लोकांनी आलं तर आणि स्वतःहून अभिषेक आणि पूजा केली तर आणखी मनाने आनंद जास्त घेऊ शकतात. हां. निसर्गरम्य वातावरणात त्यांनी यावं आणि स्वतःचा आनंद घ्यावा. हां, श्री स्वामी समर्थ. तर बघा इथे आपण अशा प्रकारे पाहू शकतो. या ठिकाणी खिचडी आहे आज आणि चमच्याची वगैरे सर्व सोय आहे. या ठिकाणी लोणचं पण आहे. म्हणजे येणारे आता आरती झाली त्याच्यानंतर ही दर गुरुवारी चालू होते ना? ओके. 12च्या आरतीनंतर 100% आपल्याला प्रसाद मिळणार म्हणजे मिळणार. ओके. त्यावेळेला तुम्ही घ्यायचा आणि त्याचा आनंद घ्यायचा. कारण ती टायमिंग पण एक प्रकारे प्रसाद घेण्याचं आहे. हां. आणि संध्याकाळी आरती जी असते संध्याकाळी 6 वाजता असते. त्याच्यामुळे ते लेट न करता आम्ही दुपारचीच महाप्रसाद ठेवलेला आहे. हां. भंडारा नाही ठेवता. हा दरवेळी दुपारी असतो 12 वाजता. छान. दर गुरुवारी. म्हणजे ॲक्च्युली दर गुरुवारी येणारा भक्त जर आरतीच्या वेळेला जर आला तर त्याला इकडे महाप्रसादाचा लाभ घेता येईल. 100%. आणि आनंदाची गोष्ट सांगतो, येणाऱ्या गुढीपाडव्याला आणि जे प्रगट दिवस आहे त्या दिवशी पण मोठ्या प्रमाणात भंडारा आहे. भरपूर लोकांनी त्यात भाग घेतला आहे आणि 56 भोगचा प्रसाद स्वामीला चढवला जाईल आणि तो 56 भोगचा प्रसाद भंडारा दुपारी 12 नंतर लोकांना अर्पण केला जाईल, लोकांना वाटला जाईल. प्रगट दिवस म्हणजे स्वामींच्या भक्तांसाठी एक पर्वणी असते. हां. त्याच्यामुळे मी तुमच्या माध्यमातून लोकांना सांगू इच्छितो की त्या दिवशी तुम्ही चुकू नका, अवश्य दर्शनाला या. हां. हा प्रसाद तर आहेच पण तुम्ही महत्त्वाचं दर्शन घेण्यासाठी अवश्य या आणि त्या दिवशीचा आशीर्वाद म्हणजे अख्खा वर्षभर पुरणारा तो आशीर्वाद आहे. त्या प्रगट दिवशी लोकांनी सहज यावं आणि येणाऱ्यासाठी तुम्हाला माहिती आहे की परमेश्वरून साधारणतः 5 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण असल्यामुळे खूप असं लांब नाही आहे. त्यामुळे त्याचा अवश्य लाभ घ्यावा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर आपल्याबरोबर या ताई आहेत. नमस्कार ताई. नमस्कार. हां, नाव का तुमचं? श्री स्वामी समर्थ. नाव का तुमचं? ब्रह्मानंद पाटणकर. अच्छा, इथे पाटणकर ताई आहे. मला सांगा की तुम्ही या वाघोलीच्या स्वामी समर्थ मठामध्ये फर्स्ट टाइम आले होते की यापूर्वी आले होते? या अगोदर आली होती. ओके. हां. आणि आज नेमकं तुम्ही गुरुवारचे आलेले आहेत. तर गुरुवारचे काय सांगू शकता त्या मठाबद्दल, म्हणजे कसं वाटलं तुम्हाला? खरं तर आज असं म्हणेन की स्वामी समर्थांनी मला बोलवलं आहे असं सांगेन. माझं एक गाणं आहे, स्वामी तुझी आठवण आली.
अच्छा. एक गाणं आहे यूट्यूबला आणि ते व्हायरल झालं आहे आणि त्यानिमित्ताने मी आज वाघोली येथे स्वामी समर्थांच्या मठात आली आहे. ओके. खूप छान वाटतं इथे येऊन, प्रसन्न वाटतंय खूप मला. म्हणजे तुम्ही सिंगर आहात का? हो, मी गायिका आहे. अच्छा, ठीक आहे चालेल. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक Thank you, शुभेच्छा. thank you so much. ठीक आहे चालेल, चला थँक्यू. तर आता आपण जात आहोत स्वयंभू अमरेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी. तर आपण आता आलो आहोत श्री अमरेश्वर महादेव मंदिराच्या इकडे. हर हर महादेव. हे स्वयंभू अमरेश्वर मंदिर आहे. ॲक्च्युली हे स्वयंभू आहे, ते याच ठिकाणी ही शिवपिंड सापडली होती. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता जी महाशिवरात्री गेली ना, त्या दिवशी इथे खूप मोठा उत्सव होता, खूप मोठा उत्सव. ओम नमः शिवाय. तर आपल्याला 3 ताई भेटल्यात. नमस्कार. हां, तुम्ही या ठिकाणी पहिल्यांदा आले की यापूर्वी आलेले? अच्छा, मग आता या ठिकाणी बघा गणपती मंदिर आहे, श्री स्वामी समर्थ मठ आहे. दोघांपैकी तुम्हाला जास्त कुठलं आवडलं? स्वामी समर्थांचं पण आवडलं आणि गणपतीचं पण आवडलं. हां, तुम्ही आले कुठून? आम्ही नालासोपारा. अच्छा, नालासोपाऱ्यामधलेच आहेत. मग तुम्ही पहिल्यांदा इथे आले? हां. चोळागाव. अच्छा, मग कसं वाटलं तुम्हाला इकडे? मस्त वाटलं. मग परत येणार की नाही? येणार. आजूबाजूला सांगणार की नाही? ठीक आहे चालेल. आम्ही सौकुटुंब येणार. हां, महाप्रसाद घेतला काय? ओके, ठीक आहे. हां, ठीक आहे. हां, जावा. गणपती बाप्पा. तर इकडे या ताई आहेत आणि या ताई कुठून आले ते तुम्हाला आता समजेलच. नमस्कार ताई. हां, नाव का तुमचं? माझं प्रतिभा भट्टाचार्य. हां, प्रतिभा ताई आहेत आणि हे इथे आता नालोसोपाऱ्यामध्ये आलेले आहेत. तुम्ही कुठून आले? मी अशी चंदीगडवरनं आले, पण बॉर्न अँड ब्रॉटअप इन बॉम्बेच आहे. तर स्वामींचं लहानपणापासून म्हणजे मठात जाणं असतं आमचं, कारण मी चेंबूरची आहे. हां, म्हणजे तुम्ही पहिले चेंबूरला राहायचे, मग तुम्ही चेंबूरच्या मठामध्ये तिकडे जवळपास तुमचं असेल. ओके. मग या ताई आता इथे वाघोलीमध्ये आल्यात, म्हणजे नालासोपाऱ्यामध्ये आलेले आहेत. ते चक्क चंदीगडवरनं आलेले आहेत. मला सांगा की तुम्ही आजपर्यंत स्वामींचे मठ तुम्ही खूप पाहिले असाल, म्हणजे ऑलमोस्ट सर्वच पाहिले असतील. तर तुम्हाला या इथे वाघोलीमधला हा स्वामी समर्थांचा मठ कसा वाटला? खूप सुंदर वाटलं. हां, खूप छान. मी सकाळची आले, मला निघावंसंच वाटत नाहीये खरं सांगायचं तर. हां, ॲक्च्युली मी तुम्हाला मगाशी बघितलं मी की सकाळीच पासून मी 10ची आली आहे. हां, मग आज इकडली आणि शिवाय मठाच्या व्यतिरिक्त इकडली बाहेरची व्यवस्था वगैरे कशी काय? खूप छान वाटलं. म्हणजे इतकं प्रसन्न वाटलं, असं वाटतच नाही की वसई किंवा मुंबईच्या जवळपास आहे. हां, मग पुन्हा येणार की नाही? हो, पुढच्या गुरुवारी पण येणार आणि आता प्रकट दिनाला पण येणार. हां, प्रकट दिनाचा ॲक्च्युली खूप मोठा कार्यक्रम आहे. प्रकट दिनाला पण येणार, नक्की येणार. ओके, ठीक आहे चालेल. चला, थँक्यू. थँक्यू. तर हे बघा, आता आपण जात आहोत इच्छापूर्ती अंडरग्राऊंड गणपती मंदिराच्या दर्शनासाठी. इथे तुम्ही आल्यावरती इथे तुम्हाला प्रसादाची थाळी मिळणार, जी 150 रुपये आहे, ज्याच्यामध्ये मोदक, हार आणि नारळ वगैरे सर्व असणार आहे. तर आता आपण जाऊ दर्शनासाठी. हे बघा, इथे सर्व ही जी माहिती दिलेली आहे, म्हणजे इंग्रजी, मराठी आणि हिंदीमध्ये दिलेली आहे की गणपतीचं मंदिर हे 2001मध्ये इथे जेव्हा बांधकाम चालू होतं तेव्हा 15 फूट खाली इथे मूर्ती सापडली होती आणि त्याच्यानंतर हे मंदिर या ठिकाणी उभारलेलं आहे. मंदिराची ते आपण आता आतमध्ये चाललो आहे. संपूर्ण लाकडी बांधकाम आहे आणि महत्त्वाचं म्हणजे 15 फूट खाली आहे. चला जाऊया आपण. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. हे बघा, अशा प्रकारे मंदिर आहे आणि आता आपण जात आहोत गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी. चला, इच्छापूर्ती अंडरग्राऊंड गणपती मंदिर वाघोली. तर बघा, इथे आल्यावरती अशी संपूर्ण हा देवार आहे, लाकडी देवार, आणि त्याच्यानंतर इथे आपण या गणपती बाप्पाचं इथे छान प्रकारे दर्शन घेऊ शकतो. मस्त. गणपती बाप्पा मोरया. तर इथून आता मी निघालेलो आहे. बाहेर कितीही गरमी असली तरी इथे मला संपूर्ण थंडावा जाणवला. इथे या ठिकाणी मंगळवारी आणि गणपतीचे जे काही उत्सव असतात त्या ठिकाणी इथे नक्की गर्दी असते. तर तुम्ही कधीही या ठिकाणी येऊ शकतात. तर हे बघा, इथे 2026मध्ये जे वार्षिक उत्सव कार्यक्रम असणार आहेत ते सगळे या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणजे अगदी तारीख, वार आणि उत्सव सर्व या ठिकाणी आहेत. आणि इथे आल्यावर तुम्ही या फोटोही काढू शकतात, म्हणजे तुमच्या स्वतःच्या रेफरन्ससाठी पण चांगलं आहे की कधी काय आणि कुठल्या दिवशी काय आहे ते. सुंदर. तर हे बघा, आता आपण या ठिकाणी महाप्रसाद घेतो आहे. इथे आहे खिचडी आणि इथे आहे लाडू. सुंदर. भक्तांनी दिलेले. अच्छा, भक्तांनी दिलेले आहे का? लाडू म्हणजे सर्वात आवडते. श्री स्वामी समर्थ. तर आपण जाऊया महाप्रसादासाठी. तर चला, या ठिकाणी महाप्रसाद खाण्यासाठी या. तुम्हाला पण याचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही गुरुवारी या ठिकाणी नक्की भेट देऊ शकतात. आणि तुम्हाला जर देणगी स्वरूपामध्ये प्रसाद जर द्यायचा असेल तर तुम्हीसुद्धा इथे तो देऊ शकतात आणि स्वतःच्या हस्ते तुम्ही या ठिकाणी वाटूही शकतात. तर आता इकडे मी महाप्रसाद खातो आहे, ते महाप्रसाद नक्की या. श्री स्वामी समर्थ. एकदम टेस्टी. असा टेस्टी ना की आपण एखादा घास खाल्ल्यावरती दुसऱ्या घासाची ओढ असते ना, तेवढा टेस्टी. आणि सोबतीला या ठिकाणी लाडू पण आहे, म्हणजे स्वीट. आणि कोणीतरी भक्तांनी या ठिकाणी आज दिला होता आणि मगाशी दादानं सांगितल्याप्रमाणे तो माझा फेवरेट आहे. तर हा बघा, इथे संपूर्ण मोठं हे बांधकाम चालू आहे आणि हे बांधकाम आहे ना, महाप्रसादाचा हॉल आहे. जो आपण महाप्रसाद आता आपण त्या मठाच्या इकडे घेतला होता तो आता लवकरच
या ठिकाणी मोठ्या अशा या हॉलमध्ये घेता येणार आहे. याचं बांधकाम वगैरे इथे सर्व चालू आहे. जर कोणाला ह्याच्यासाठी पण जर कोणाला जर स्व इच्छेने जर मदत करायची असेल तर तुम्ही करू शकतात. आणि इथे आपण हे बांधकाम बघू शकतो, खूप मोठं आहे. आतमध्ये पंखे वगैरे लाईटिंग वगैरे सगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि आय होप हे स्वामींच्या कृपेने लवकरच पूर्ण होईल. तर हे बघा मठाच्या परिसरामध्ये असलेली ही गौशाळा आहे आणि इथे हे छोटंसं वासुर आहे, ते खूप सुंदर वाटतं. छान. ते बघा तिकडे 2 गायी पण आहेत, इथे पण आहे. तर चला मित्रांनो, आता ही व्हिडिओ आपण इथेच थांबवते. या व्हिडिओमध्ये आपण व्हिजिट केली होती नालासोपाऱ्यामधील वाघोली या गावामध्ये असलेल्या श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये. म्हणजे ॲक्च्युली या फुलारे गार्डनमध्ये खूप साऱ्या गोष्टी आपण अनुभवू शकतो. उदाहरणार्थ श्री स्वामी समर्थांचं मठ आहे, अंडरग्राऊंड गणपती मंदिर आहे, बाळूमामाचं मंदिर आहे, अमरेश्वर महादेव मंदिर आहे जे स्वयंभू आहे. आणि इथे निसर्गाच्या सानिध्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या गोष्टी म्हणजे सगळ्या सुखसोयी या ठिकाणी उपलब्ध आहेत. जसं की वॉशरूम, टॉयलेट, पार्किंग म्हणा किंवा इथे कॅन्टीन म्हणा, महाप्रसाद म्हणा, पूजाचे साहित्य म्हणा किंवा प्रसाद म्हणा, सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहे. आणि जर इथूनच एकदम हाकेच्या अंतरावरती शनी मंदिर आहे, ते पण खूप सुंदर आहे. त्याची आपण व्हिडिओ केली आहे, तुम्ही जर पाहिली असेल तर ती नक्की बघा. म्हणजे तुम्ही जर इथे आलात नालासोपाऱ्याला तर नालासोपारा वेस्टला तुम्ही या फुलारे गार्डन किंवा फुलारे गार्डनमधल्या असलेल्या सगळ्या गोष्टी, त्याच्यानंतर शनी मंदिर आणि इथूनच 3 किलोमीटरवरती असलेल्या बीचवरती तुम्ही जाऊ शकता. म्हणजे तुमचा संपूर्ण दिवस हा या ठिकाणी निघू शकतो. म्हणजे देवस्थान प्लस पिकनिक या दोन्ही गोष्टी एकाच दिवशी तुमच्या होऊ शकतात. तुम्ही मित्रांसोबत, फॅमिलीसोबत किंवा इतरांसोबत तुम्ही या ठिकाणी नक्की व्हिजिट करू शकतात. या व्लॉगच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न केला. तर हा व्लॉग मी इथे संपवतो आहे. हा व्लॉग कसं वाटतं नक्की कळवा. चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय.